आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये. त्यासोबत संपूर्ण राज्यभरात पावसाचे काय अपडेट्स आहेत, कुठे कुठे पूर परिस्थिती आहे संपूर्ण राज्यभर आणि देशभरात, याचे देखील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज. कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. सततच्या पावसानं वान प्रकल्पात 45% पाणीसाठा. आंबोलीपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कावळेसात पॉइंट इथे पर्यटकांची गर्दी. उलट्या दिशेनं वाहणाऱ्या धबधब्याचं पर्यटकांना आकर्षण. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दरड हटवण्यात यश. पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूकही पूर्ववत. धोकादायक स्थितीत असलेल्या चांगवाडी गावची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना. राज्यातील बस चालकांचे डोळे तपासणार. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाचा निर्णय. रस्ते सुरक्षा निधीतून प्रत्येक कार्यालयाला देणार 5 लाखांचा निधी. इयत्ता 11वी प्रवेशासाठी विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार. विशेष फेरीसाठी 2 लाखांहून अधिक जागा उपलब्ध. संसदेच्या अधिवेशनाचा 3रा दिवस. दोन्ही सभागृहात मणिपूरच्या मुद्द्यावरती गोंधळ होण्याची शक्यता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 2ऱ्या आठवड्याला सुरुवात. शेतकरी नुकसान आणि विकास कामांना दिलेली स्थगिती. महिला अत्याचारावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक. यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्या गटात थेट लढत. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉक्टर मेधा सोमय्यांकडून याचिका दाखल. अब्रू नुकसानीच्या याचिकेवरती आज शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात होणार सुनावणी. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्प ओव्हरफ्लो. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निकाली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकच्या गुलमोहर कॉलनी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. पादचाऱ्यावरती केला हल्ला. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. आणि पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत. वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत. टीम इंडिया कसोटी आणि मालिका विजयापासून 8 विकेट्स दूर. या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण बातमी